ही मोठी बातमी आहे अवकाळीबाबतची। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून हवामानामध्ये वेगाने बदल झालेत। ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळतोय। मराठवाड्यातील बीड, पाटोदा आणि वडवणीसह ठिकठिकाणी अवकाळीनं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसलाय। पावसाचा थेट परिणाम पिकांवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कुठल्या भागामध्ये सध्या पाऊस झालेला आहे आणि काय अपडेट्स आहेत याबाबत? महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रामध्ये पावसाबाबत हवामान खात्यांकडून देण्यात आलेली आहे। बघा, डेंजर झोन ही बातमी देण्यात आलेली आहे। काही तासातच राज्यातील गेल्या 20 वर्षांमधील सर्वात मोठं संकट इथं गोंधळण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ढगफुटी सदृश्य इथं पाऊस परिस्थिती निर्माण झाली। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। गेल्या 20 वर्षांमध्ये जेवढं मोठं इथं तुफान आलं नव्हतं तेवढं मोठं तुफानीची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। बघा, ढगफुटी सदृश्य इथं पाऊस आता होणार आहे। अशा सरकारच्या माध्यमातून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट इथं सरकारने जारी केलेला आहे। आता बघा, हवामान खात्यांकडून तातडीचा इशारा सर्व शेतकऱ्याला देखील देण्यात आलेला आहे। आता अरबी समुद्रात अचानक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टीमुळे इथं जसं की मोठं दृश्य इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। व शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असणार आहे। अखेर आता वादळ निर्माण झालं आहे आणि ही वादळ आता हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आता एक जसं की चक्रीवादळ आलंय, ज्या चक्रीवादळाच्या माध्यमातून या 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची सदृश्य इथं पाऊस होणार आहे आणि हे आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट इथं सरकारने दिलेला आहे, रेड अलर्ट इथं सरकारने जारी केलेला आहे, हे नक्कीच बघा। आता कोणत्या जिल्ह्यांना सरकारने आता सांगितलेलं आहे, ज्यांना मोठा धोका सरकारने सांगितलेला आहे, नक्कीच तुम्हाला पाहायचं आहे। 5 जिल्ह्यांमध्ये इथं घरांच्या बाहेर निघायचं नाही असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे। बघा, हवामान खात्यांकडून हवामान तज्ज्ञ पंजाब वड यांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्याला आता सूचना देण्यात आल्या आहे। आता बघा, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं ढगफुटी होणार आणि पावसाचा मोठा इथं जोर फटका शेतकऱ्याला बसणार आहे। हवामान खात्याच्या माध्यमातून हे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नक्कीच तुम्हाला हे यादी अत्यंत महत्त्वपूर्ण बघायची आहे, कारण की रात्री 12 वाजेपर्यंत ढगफुटीचा इथं पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना सरकारने रेड अलर्ट सांगितलेला आहे हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे। बघा, मागील 20 वर्षांमधील सर्वात मोठे चक्रीवादळ आता आले नव्हते। एवढं मोठं चक्रीवादळ हे तुम्हाला यंदा या वर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। भरभराटून इथं चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे। आता बघा, लातूर असेल, नांदेड असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात इथं जोरशोराचा फटका सर्व शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना बसणार आहे। तुम्हाला घराबाहेर पडायचं नाही असं सरकारने डायरेक्ट आता रेड अलर्ट जारी करून टाकलेला आहे। बघा, नांदेडमध्ये, लातूर जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट सरकारने रेड अलर्ट हा जारी करण्यामध्ये आलेला आहे। बघा, उन्हाळा आहे, परंतु या ठिकाणी आता हवामान खात्याच्या माध्यमातून हे 2 ठिकाणी आता रेड अलर्ट सरकारने जारी केलेला आहे। म्हणजेच बघा, मोठं इथं आपल्याला आता संकट पाहायला मिळणार आहे। लातूर, नांदेड या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह इथं मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। हवामान खात्याच्या माध्यमातून डेंजर झोन आणि डेंजर बातमी या जिल्ह्यांना अलर्ट करण्यात आलेली आहे। बघा, पुढील हवामान खात्यातून एक अंदाज 6 वेगवेगळ्या संख्यांच्या माध्यमातून इथं समोर आला, त्यामुळे खोटी बातमी नाही आणि खरोखरच खरी बातमी असणार आहे, कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट माहिती असणार आहे। फक्त शेवटपर्यंत पाहत चला, कारण की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ असो, ढगफुटी असो आणि मोठ्या जोराशोराचा पाऊस येणार आहे हे नक्कीच बघायचं आहे। बघा, पंजाब इथं रावडक हवामान तज्ज्ञ यांच्या माध्यमातून देखील हे अंदाज व्यक्त केला जात आहे आणि हवामान खात्याचा हा अंदाज चुकीचा नसतो आणि 100% खरा अंदाज हा हवामान खात्यांकडून लावण्यात आलेला आहे। कारण की जसं की सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठं सरकारने आता इशारा दिलेला आहे, कारण की बघा, रेड अलर्ट या जिल्ह्यांना सुद्धा आता सरकारने जारी करून टाकलेला आहे। आता बघा, प्रशासनाच्या माध्यमातून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना इथं सतर्कतेचा इशारा सरकारने दिलेला आहे। बघा मित्रांनो, सोलापूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांना आता सरकारने रेड अलर्ट जारी केलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना मोठी बातमी आणि एक धक्का देणारी बातमी पुढे आलेली आहे। शेतकरी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। कोणकोणत्या जिल्ह्यांना सरकारने रेड अलर्ट सांगितलेला आहे हे नक्कीच तुम्हाला बघायचे आहे, कारण की जिल्ह्यांची यादी समोर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणखी बघा, काही जिल्ह्यांमध्ये वादळाचा पाऊस पडणार आहे, तर त्या जिल्ह्यांची यादी डायरेक्ट हवामान खात्यांकडून इथं जारी करण्यात आली।
बघा आपण जर पाहायला गेलं तर सायकोलॉजिस्टच्या माध्यमातून हे रिसर्च करण्यात आली आणि ढगांचा मोठा समूह इथं सध्या एकत्र आला असून पुढील काही तासांमध्ये इथं ढगफुटीची सुरुवात होणार आहे. तुम्ही जर या शेतकरी भागामध्ये या शेतीचं जर तुम्ही काम करत असाल आणि या जिल्ह्यांमधनं जर का तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी शेतीसाठी खूपच महत्त्वाचं आणि एक रेड अलर्ट आणि महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट माहिती ठरणार आहे. कारण की बघा ढग फुटायला सुरुवात झाली असेल तर इशारा बघा रात्रीचे 12 वाजे ते 1च्या दरम्यान हे ढगफुटी तुमच्या जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो असं सरकारने सांगितलेलं आहे. या दिवशी बघा सरकारने आता बघा नागपूर असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, त्यानंतर बघा रायगड, यवतमाळ, बुलढाणा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार, काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे चक्रीवादळ येणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता सरकारने सांगितलेलं आहे. हवामान तज्ज्ञाचा हे मोठा इशारा त्यांनी सांगितलेला आहे. कारण की हवामान तज्ज्ञ हे त्यांचं जसं की रिसर्च करून त्यांनी हे रिसर्च केली, सर्व ढग एकत्र आले आणि सर्व ढग आता गोंधळून जसं की आता मोठं इथं हवामान आणि चक्रीवादळ इथं संभ्रम इथं ते आता तयार करत आहे. अशा प्रकारे एक इशारा सरकारने सांगितलेला आहे. बाकी बघा 20 वर्षामध्ये मोठं संकट आलं नव्हतं तितकं संकट आणि जास्तीत जास्त पाऊस ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. कारण की बघा भरपूरशा शेती पिकांचं नुकसान यावर्षी होणार आहे. आता बघा यवतमाळ पट्ट्यांमध्ये तशी 100 ते 120 किलोमीटरच्या वेगाने हे वाहणारे वारे सुटणार आहे. या भागात जसं की दावाची इथं पावसाचा योग इतकाही असणार आहे की भरपूरच्या मात्रामध्ये सर्व शेतकरी असो किंवा सामान्य नागरिक असो यांना घराच्या बाहेर पडणं हे सरकारने आता इम्पॉर्टंट सांगितलं आहे. कारण की बघा यांना इथं आता घराच्या बाहेर जाऊ नये अशी महत्त्वाची माहिती सरकारने सांगितलेली आहे. कारण की बघा तुमच्या मोठा गहू पिकाचं, ज्वारी पिकाचं, जे काही तुमचं शेतीचं माल असेल, शेतीचं पीक असेल, या शेती पिकाचं, शेतीमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये आता नुकसान होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. तुमच्यासाठी धक्कादायक बाब म्हणजेच बघा आता तुमच्याकडे जर का शेती असेल आणि गहूची काढणी अजून तुमची जर का व्हायची असेल तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला आता इथून पुढे नुकसान सहन करावं लागणार आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि धक्का देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. पुढील जिल्हे सरकारने कोणकोणते सांगितलेले आहे बघा, वाशिम, हिंगोली, परभणी, त्यानंतर बघा जालना, बीड, लातूर या सर्व जिल्हे रेड अलर्ट डायरेक्ट सरकारने जारी केलेला आहे. मित्रांनो तुम्ही जर का या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला शेती पिकेचं जर का तुम्ही काम करत असाल किंवा तुमचा गहू काढणी व्हायचं असेल, शेतीचे कामं असेल तर सर्व तुम्हाला व्यवस्था आणि सर्व बनावट तुम्हाला तुरंत करून ठेवायची आहे. कारण की बघा ढगफुटी हवामान खात्याने इथं सांगितलेलं आहे. आता मोठ्या जोरसोऱ्याने इथं पाऊस येऊ शकतो. हवामान खात्याने सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त नुकसान यावेळेस होऊ शकतो. तर सरकारने तुम्हाला मोठी रेड अलर्ट सांगितलेल्या सामान्य नागरिकांना तर इथं जास्त धोका नसणार, परंतु सर्व शेतकऱ्यांचं इथं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. तर तुमच्यासाठी मोठा रेड अलर्ट सरकारने सांगितलेला आहे. तर सतर्क तुम्हाला राहायचं आहे. कारण की बघा 48 ते बघा 22 तासामध्ये कधीही तुमच्या जिल्ह्यांमध्ये हे आता घटना किंवा दुर्घटना घटू शकतो असं सरकारने सांगितलेलं आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली बघायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.